हॅलो फ्रेंड्स, अर्चना आर्ट चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत दुधी भोपळ्यापासून पराठे किंवा थेपले कसे बनवायचे। दुधी भोपळ्याची भाजी खायला बऱ्याच जणांना आवडत नाही, लहान मुले तर बिलकुलच ही भाजी खात नाही। त्यामुळे तुम्ही या पद्धतीने पराठे बनवू शकता। बनवायला अगदी सोपे आणि खायला मऊ लुसलुशीत खमंग हे पराठे सर्वांनाच आवडतील असे हे पराठे 3 ते 4 दिवस आरामात टिकतात। त्यामुळे प्रवासात नेण्यासाठी हा एक छान पर्याय आहे। सकाळी नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनमध्येही हे पराठे तुम्ही बनवून देऊ शकता। चला तर मग पाहूया दुधी भोपळ्यापासून खमंग आणि लुसलुसीत पराठे बनवण्याची ही पद्धत। हा भोपळा मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। याची आपण साल काढून याला खिसून घेणार आहोत, पण त्याआधी आपल्याला एक बेसिक मसाला बनवून घ्यायचा आहे। तो म्हणजे हिरव्या मिरचीची आणि लसणाची पेस्ट करून घ्यायची आहे। पेस्ट म्हणजे आपल्याला एकदम बारीक नाही करायची, थोडे जाडसर हे मिश्रण ठेवायचे आहे। हे अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेला आहे। लसणाचं प्रमाण थोडं जास्तच घेतलेलं आहे मी, कारण त्याने कोणत्याही पदार्थाची टेस्ट खूप छान येते। सर्वात आधी आपण भोपळ्याची साल काढून घेणार आहे। त्याला मागील आणि समोरचा पोर्शन कट करून घेणार आहे आणि त्यानंतर त्याची साल काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने पूर्ण साल आपण काढून घेणार आहोत। साल राहू दिली तरी चालेल, काही हरकत नाही, पण मी इथे साल काढून घेत आहे। यानंतर आपल्याला हे खिसून घ्यायचं आहे। बघा, इथं आपला भोपळा खिसून झालेला आहे। हा भोपळ्याचा खीस आपल्याला जास्त वेळ हवेच्या संपर्कात ठेवायचा नाही। भोपळा खिसल्यानंतर लगेच आपल्याला पराठे बनवायला घ्यायचे आहे। 1 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे आणि 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। भोपळ्याचा खीस जर हवेच्या संपर्कात जास्त वेळ ठेवला तर तो काळा पडण्याची शक्यता असते। यात आपल्याला आणखी थोडे तीळ घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपलं आणि थोडा ओवा मिक्स करायचा आहे आणि आपण मिरची आणि लसणाची ही पेस्ट बनवलेली आहे जाडसर, ही मिक्स करायची आहे। मिरचीची पेस्ट आपल्याला चवीनुसार घ्यायची आहे। इथे मी 4-5 मिरच्या घेतलेल्या आहे। कोथिंबीर ॲड करायचा आहे आणि 2 पळ्या तेल घ्यायचं आहे। याने आपले पराठे खूप लुसलुशीत आणि छान बनतात। थोडे चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, धने पावडर, थोडेसे लाल तिखट थोड्या प्रमाणात घ्यायचे, कारण आपण हिरवी मिरची ॲड केलेली आहे। नाही घेतलं तरी चालेल। हे व्यवस्थित मिक्स करून याला मळून घ्यायचं आहे आणि हे मिक्स करताना भिजवताना यात पाणी अजिबात घ्यायचं नाही। पाणी घेतल्यामुळे त्याला जास्त पाणी सुटते। मुळात भोपळ्यामध्ये आमचंच पाण्याचं प्रमाण जास्त असते। मळून घेतलेलं आहे मी। हे पराठे खूप छान लागतात, मुलांना तर खूप आवडतात। टिफिनमध्ये द्यायला एकदम मस्त आहे, मुलं खूप आवडीने खातात। आता आपण हे पराठे लाटून घ्यायचे आहे। चपातीसारखे पण बनवू शकतो आपण, याला फुलक्यांसारखे पण बनवू शकतो, पण मी इथं चपातीसारखे गोल गोळा बनवून घेणार आहे। त्यासाठी आपल्याला इथे बघा, मी तवा तापत ठेवलेला आहे। छान तवा गरम होऊ द्यायचा आहे। तोपर्यंत इकडे
पराठा बनवून घ्यायचा आहे. तवा तापेपर्यंत आपल्याला पराठा बनवून घ्यायचा आहे. मी एकदम सेम चपाती ज्याप्रमाणे बनवतो त्याआधी आपण चपाती बनवण्यासाठी जो गोळा तयार करतो तसा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे. थोडं लाटून चपातीप्रमाणेच त्याला तेल लावून घ्यायचं आहे. त्यामुळे पराठा आणखी लुसलुशीत नरम छान बनतो. बघा, अशा प्रकारे मी गोळा बनवून घेतलेला आहे. आता याला गोल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लाटू शकता, गोल पण बनवू शकता आणि त्रिकोणी, चौकोनी, जसे तुमच्या मुलांना जर आवडत असेल वेगवेगळ्या शेपचा तो पण बनवू शकतो. कारण मुलांचा इंटरेस्ट खाण्यामध्ये खूप वाढतो शेपमुळे. याला गोल लाटून घ्यायचा आहे. बघा, यावर आपण टाकलेला ओवा आणि तीळ आपल्याला दिसत आहे. छान मस्तपैकी खूप छान पराठा बनतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. एकदा पराठा बनवाल तर घरात सर्वांना हा पराठा खूप आवडेल. तुम्ही या पराठ्याचा नाश्ता नेहमीसुद्धा केला तर तुम्ही या नाश्त्याला बोर होणार नाही. हा पराठा दोन्ही बाजूंनी व्यवस्थित शेकून झाल्यानंतर त्याला तेल किंवा तूप लावून आणखी खमंग भाजून घ्यायचा, म्हणजे त्याने पराठ्याची चव आणखी वाढते. आधी त्याला थोड्या प्रमाणात शेकून घ्यायचा, त्यानंतर पराठा पलटवून त्याला तेल लावायचं किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तूप पण लावू शकता. आणि तेल तूप लावल्यानंतर त्याला आणखी थोडं खमंग भाजून घ्यायचं. बघा, आपला पराठा बनवून रेडी आहे. गरम गरम पराठा तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. लहान मुलं सॉससोबत लोणचं वगैरे घेऊ शकता खायला. आणि आपण आपला नेहमीचाच ठेचा, जो की आपल्याला पराठ्यासोबत, फुलक्यासोबत, आपण कशासोबतही खाऊ शकतो, तो म्हणजे आपला ठेचा. ठेचा हा सर्वांचा फेवरेट आहे. त्यासोबत आपण काहीही खाऊ शकतो. इव्हन एक वेळेस भाजी नसली तरी चालेल, पण आपण ठेचेसोबत आपलं जेवण छान होते. ठेचा हा सर्वांनाच आवडतो. ठेचा, लोणचं, पराठा एकदम मस्त जेवण होऊन जाते आपलं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर शेअर करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. इथे बघा, मी पराठ्यासोबत लिंबाचे लोणचे ठेवलेले आहे. लिंबाचे लोणच्याची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मी तुमच्यासाठी लवकरच लिंबाची रेसिपी पण घेऊन येणार आहे. 10 मिनिटात बनणाऱ्या पराठ्यात